प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं कर्णानुयोगदीपं पूर्वे स्वान्तस्तमो विधार्थतम्। पंचपरमेष्ठी भगवान की अहिंसामय विश्वधर्म की सिद्धांत शास्त्र की आचार्य निमिचंद्र स्वामी जी की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मुक्तिवास आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3.9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की आचार्य गुरुवर चंद्रप्रसाद जी महाराज की कर्णानुयोग दीपक या महाग्रंथामध्ये आपली चर्चा 14 गुणस्थानांची चर्चा चालू आहे आणि त्याच्यामध्ये कैकर गुणस्थान मिथ्यादृष्टी आपण बघितलं। आज दुसऱ्या गुणस्थानाची चर्चा करायची आहे। सासाधन गुणस्थान किसे कहते हैं? 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 प्रथमोपशम सम्यक्त्व अथवा द्वितीयोपशम सम्यक्त्व के अंतर्मुक्त मात्र काल में से जब जघन्य एक समय तथा उत्कृष्ट च अवधि प्रमाण काल शेष रहे उतने काल में अनंतानुबंधी क्रोध मान माया रोग में से किसी के भी उदय में आने से सम्यक्त्व की विराधना होने पर सम्यक दर्शन गुण की जो अव्यक्त अतत्व श्रद्धांगो परिणति होती है उसे सासाधन गुणस्थान कहते हैं अथवा अनंतानुबंधी कषाय में से किसी एक का उदय होने से सम्यक परिणामों के छूटने पर और मिथ्यात्व प्रकृति के उदय न होने से मिथ्यात्व परिणामों के न होने पर मध्य के काल में जो परिणाम होते हैं उसे सासाधन गुणस्थान कहते हैं। आचार्य भगवत या ठिकाणी सासाधन गुणस्थानाची व्यवस्था संदर्भस्थान ज्यांचं प्रथमोपशम सम्यक्त्व झालेलं आहे त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व म्हणजे काय पाहायला समजून घ्या। अनादि मिथ्यादृष्टी जीवाला ज्यावेळेला प्रथमतः अंतरंग निमित्ताने मिथ्यात्व सम्यक प्रकृती अनंतामध्ये क्रोध मान माया आणि लोभ या 7 प्रकृतींचा उपशम होतो आणि उपशम होऊन जे पहिल्यांदाच सम्यक्त्व प्राप्त झालेलं असतं त्याला प्रथम उपशम सम्यक दर्शन म्हणायचं। त्याचा काळ नियमानं अंतर्मुक्त आहे तिथे अंतर्मुक्तापेक्षा जास्त मग ते जर श्रावकाला झालं तर तो 4थ्या गुणस्थानात जातो। एखाद्या पूर्वीपासून प्रतिमेचं पालन करणारा द्रव्यलिंगी श्रावक असतो जो प्रतिमेचं तर पालन करतो परिणाम त्याचे भद्र आहे शांत आहे चांगले आहे पण मिथ्यात्वाचा उदय अशा जीवाला जर प्रथमोपशम जर झालं तर तो डायरेक्ट 5व्या मध्ये जातो। आणि द्रव्यलिंगी मुनी महाराज आहे
आणि त्याला जर प्रथम ऑप्शन झालं तर डायरेक्ट 7व्यात जातो. 6व्या गुणस्थानात प्रथमतः तो जीव जातो, तो डायरेक्ट कुठे जातो? 7व्या. पण तिथं जरी गेले तर नियमाना अंतर मोडतात. एक तर तो जीव खाली येणार, खाली म्हणजे डायरेक्ट तर पहिल्या त्याचं गुणस्थान म्हणजे त्याचं सम्यक तो सुटणार नसेल तर मग क्षयोक्षणिक सम्यक दर्शन होणार. कुठलं? पण उपशम सम्यक तो अवस्थेमध्ये तो अंतर्मुक्तापेक्षा जास्त राहणार नाही. आणि मग उपशम मधनं डायरेक्ट शाही सुद्धा होणार नाही. एक तर खाली येऊन मिथ्यात्वात येऊन परत क्षयोक्षणिक सम्यक दर्शन प्राप्त करेल आणि त्याच्यानंतर शाही करेल, किंवा तिथं क्षयोक्षणिक सम्यक दर्शन प्राप्त करेल आणि परत शाही करेल. पण उपशम मधनं डायरेक्ट कधीही तो शाही होणार नाही. असा प्रथम उपशम सम्यक दृष्टी जीव त्याच्या काल संपल्यानंतर तो सम्यक्त्वातनं सुटतो. सम्यक्त्वातनं तर सुटलाय आणि अनंत अनुबंधी क्रोध, मान, माया आणि लोभ ह्या चारीपैकी एकाचा कुठला तर उदय झाला म्हणून तो चौथ्यातनं सुटलाय आणि दुसऱ्यात आला. मिथ्यात्वात पण अजून गेलेला पहिल्या गुणस्थानात नाही. अनंत अनुबंधी चतुष्टपैकी एकाचा उदय झाला आणि तो दुसऱ्यात आला. अशा जीवाला सासादन, स आसादन म्हणजे सम्यक्त्वातून च्युत झालेला व्यक्ती, त्या ठिकाणी स आसादन म्हणजे आसादने सहित असणारा जीव, त्याला म्हणायचं सासादन सम्यक दृष्टी जीव. सम्यक्त्वात नाही आणि मिथ्यात्वात नाही, त्या दोन्हीला सोडून जो मध्ये आहे त्याला काय म्हणायचं? सासादन जीव. दुबी का कुत्ता ना घर का ना घाट. तिकडे पण नाही, घर सोडलं आणि अजून जायच्या ठिकाणी पोचलो नाही. इथं पण नाही तिथं पण नाही, मधल्या अवस्थेत असतो. त्याला सासादन पण सम्यक दृष्टी का म्हटलं तर अजून पूर्वसंस्कार त्याचे सम्यक पाहिजे, पूर्वसंस्कार त्याचे सम्यक पाहिजे आणि अजून मिथ्यात्वात गेला नाही म्हणून त्याला आम्ही मिथ्या दृष्टी म्हणू शकतो. पोरगीच तुमच्या लग्न ठरलं जी पोरगी तुमची आता म्हणताय गेली आम्ही दुसऱ्याच्या घरात गेली, आता काय आमचं आहे आता, पण अजून त्या घरात गेली नाही तोपर्यंत तिला तोंडानं आमची म्हणताय पण हृदयात तिकडली म्हणताय. तसं सम्यक्त्वातून तो सुटलेला आहे पण अजून मिथ्यात्वात गेलेला नाही. असा जो मधला जीव असतो त्याला म्हणायचं सासादन सम्यक दृष्टी आणि त्यांचं गुणस्थान दुसरं असतं. असा जीव तिसऱ्यात जात नाही. तिसऱ्या गुणस्थानात जाणारा जीव हा शायोक्षमिक सम्यक दृष्टीच असतो, दुसरा कुठला असेल तर नाही. शायोक्षमिक सम्यक तो ज्याचं सुटलेला आहे असा जीव तिसऱ्या गुणस्थानात जातो. तो दुसऱ्यात पण जात नाही. तिसऱ्यातनं डायरेक्ट गेला तर पहिल्याच जाईल किंवा डायरेक्ट परत वर चढला तर चौथ्यात ते नाही. पण शायोक्षमिक सम्यक दृष्टी जीव दुसऱ्यात जात नाही, औक्षमिक सम्यक दृष्टी जीव तिसऱ्यात जात नाही. एवढा नियम लक्षात ठेवायचा म्हणजे नंतर वळीनं चढतोय पहिल्यातनं दुसऱ्यात आणि हे चढतांचं गुणस्थान नव्हे. लक्षात घ्या, मिथ्यात्वातनं सम्यक्त्वात जातांचं दुसरं गुणस्थान नव्हे, सम्यक्त्वातनं मिथ्यात्वात येतानाच दुसरं गुणस्थान. म्हणजे कुठल्याही जीवाला सम्यक दर्शन प्राप्त झालं तर पहिल्यातून तू डायरेक्ट कुठे जात नाही, चौथ्यातच जाणार. चौथा प्रतिमा जरी असेल तर पाचवा, मुनी महाराज असतील तर सातवा आणि तिथे गेल्यावर तू 6वा 7वा येते.
म्हणजे तिसरं आणि दुसरं गुणस्थान हे उतरताना, तिसरं आणि दुसरं गुणस्थान उतरताना आहे, चढताना नाही. आणि तिसरं गुणस्थान शायोग सम्यक दृष्टीची उतरताना आहे आणि दुसरं गुणस्थान औक्षमिक सम्यक दृष्टीची उतरताना आहे. एवढं लक्षात ठेवायचं, मगच हे गुणस्थान लक्षात येणार. म्हणजे त्याला आचार्यांनी शास्त्रात उदाहरण दिलं, झाडाच्या फांदीतून तुटलेला आंबा फळ पण जमिनीवर अजून पडलेला नाही. त्याचा कालावधी किती असतोय? अत्यंत सूक्ष्म असतोय. तसं ह्याचा सुद्धा कालावधी अत्यंत सूक्ष्म. 1 अवधी 6 समय असं काहीतरी सांगितले पुढे आलेले. 1 अवधी 6 समय पर्यंत असा अत्यंत छोटा समय असतो. अवधी म्हणजे सुद्धा अत्यंत लहान आहे. एका सेकंदात असंख्य अवधी होते, एका सेकंदात. म्हणून हा काळ आपल्याला तुम्हाला मला न समजणारा आहे, पण त्याच्यावर श्रद्धा ठेवलंच पाहिजे. कुठलीही वस्तू किती स्पीडनं टाका, वरनं पडणारी खाली पडणारी वस्तू भले सेकंदातला 1000वा भाग असेल, पण ती वरनं सुटल्यापासून खाली पडपर्यंतचा मधला काळ ती असणारच आहे. हा नियम लक्षात ठेवा. आणि तेवढा काळ तो आमच्या लक्षात जरी येत नसला तरी त्याची काही ना काहीतरी स्थिती असते, म्हणजे असते. हे इथं आपल्याला सगळ्यांना काय करायचं आहे, समजावून घ्यायचं आहे. आणि मग दुसऱ्या पद्धतीने सांगितलं त्यांनी, अनंतानुबंधी कशाच्या उदयामध्ये, कसल्या एकाच्या उदयामध्ये सम्यक तो परिणामांना सोडल्यापासून आणि मिथ्यात्व प्रकृतीच्या उदय न होईपर्यंत जे मधले परिणाम असतात, त्या मधला काळ असतो, त्या काळातील परिणामांना सासाधन गुणस्थान असं म्हणतात, असं आचार्यांनी सांगितलं. आपल्याला फार याच्यात काय पडायचं काही काम नाही. आपल्यासाठी 2 गुणस्थान महत्वाचे, एक मिथ्यात्व आणि एक सम्यक्त्व. कुठं जायचं नाही आणि कुठं जायचं आहे, 2च चौकशी करायचं. पृथ्वी सोडायचे आणि शिखरजीत जायचं. शिखरजीत माझी व्यवस्था होईल का, एवढी चौकशी करायची. तिथं जात असताना मग त्या रेल्वे स्टेशनवर मला पाणी मिळेल का, तिथं मला केळी खायला मिळेल का. रेल्वे स्टेशनवर तू अर्धा मिनिटच थांबणार आहेस. जिथं अर्धा मिनिट राहायचं आहे त्या 100 वाट्यातल्या रेल्वे स्टेशनचं तुम्ही चौकशी करत बसताय काय? बसताय नाही. जिथं आहे, जे सोडायचं आहे ते आणि जिथं पोचायचं आहे ते. मग आपल्याला सगळ्यांना काय करायचं आहे, सम्यक सोडायचं आहे आणि मिथ्यात्व सोडायचं आहे. सम्यक जे पहिल्या गुणस्थानाला सोडायचं आहे आणि चौथ्या गुणस्थानात, 5व्या गुणस्थानात, 6व्या गुणस्थानात, 7व्या गुणस्थानात जायचं आहे. मग जे सोडायचं आहे त्याची चर्चा 2-3 क्लास अत्यंत चांगली झालेली आहे. जिथं जायचं आहे, जिथं जायचं आहे ती चर्चा पुढे आहे. मग मधल्या उगाच 1-1 मिनिटाचा स्टॉपची आपल्याला लई चर्चा करून त्याच्यात वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. पण तुम्हाला शंका आल्या तर विचारत जावा. तुम्ही याचं पुढे कॅमेरा लावलाय म्हणून नुसतं मी एकटा बोलायचं, तुम्ही हाजी हाजी म्हणायचं नाही. स्वाध्याय करत असताना तुम्हाला कुठलीही चर्चा येईल, शंका येईल तुमच्या मनात आली तर त्या शंकेचं हे प्रवचन नव्हे. प्रवचन फक्त रविवारीच होणार आहे. बाकीचे 6 दिवस आपल्याला काय होणार आहे, स्वाध्यायच होणार आहे. त्याची सगळ्यांनी व्यवस्थित नोंद घ्या. अनंतानुबंधी के उदय से यदि सम्यक्त्व का नाश होता है तो उसे दर्शन मुनि के भेदों में गिनना चाहिए. यदि वह चारित्र मुनि का भेद है तो उससे
गुणस्थान कैसे हो सकता है? कैसे हो सकता है? अनंतानुबंधी कषाय चारित्र मोनी का भेद है, चारित्र मोनी का भेद है, फिर भी अनंतानुबंधी कषाय में अनंतानुबंधी कषाय में सम्यक दर्शन और सम्यक चरित्र दोनों को ही घात करने का स्वभाव है। अर्थात अनंतानुबंधी कषाय द्विस्वभाव वाली है। यह कषाय सम्यक्त्व का घात करती है और अप्रत्याख्यान वर्णादि कषायों का अनंत प्रवाह बनाए रखती है। इस प्रकार अनंतानुबंधी कषाय का द्विस्वभावपना सिद्ध होने से सासाधन गुणस्थान पृथक सिद्ध होता है। आचार्य ने काय सांगितलं होतं? इथे एक प्रश्न काय केला तुमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या एक अल्पज्ञानी जीवन ज्यांनी एक ग्रंथ लिहिला त्यांच्याकडे एक प्रश्न मांडला की बाबा अनंतानुबंधी तुम्ही तर चारित्र मोनी म्हणजे चारित्र मोनी प्रकृती त्याच्यात घेताय। अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ अप्रत्याख्यान क्रोध मान माया लोभ प्रत्याख्यान क्रोध मान माया लोभ सज्वलन क्रोध मान माया लोभ 16 ह्या आणि 9 कशा हास्य प्रति करती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद हे 9 आणि ते 16 किती झाले? या 25 प्रकृतींना तुम्ही चारित्र मोनी संबंधी घेता आणि मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती या 3 प्रकृतींना तुम्ही कशा संबंधी घेताय? दर्शन मोनी संबंधी घेताय। मग अनंतानुबंधी कषायाच्या दोन्हीपेक्षा वेगळी एकाच्या उदयामध्ये इथं आम्ही चारित्र म्हणजे सम्यक चौथ्या गुणस्थानाचा घात झाला हे ठीक आहे, पण मिथ्यात्वाचा उदय नसताना तुम्ही सम्यकत्वाचा घात झाला कसं शंका कसं आहे? ती चारित्र्याचा घात करतोय तो सम्यकत्वाचा घात करायचा काही संबंध नाही असा त्यांचा प्रश्न आहे। त्यावेळी त्यांनी सांगतात अनंतानुबंधी कषाय चारित्र मुनीचा जरूर भेद आहे, पण अनंतानुबंधी कषाय सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र या दोन्हींचा घात करण्याचा स्वभाव त्यांच्याकडे आहे। त्याला द्विस्वभावादी म्हणतात। काय म्हणतात? द्विस्वभावादी। याचे एक सोपं उदाहरण मी कायम देतो, देऊ का? नको तर देऊ। स्त्री ही चौकटीतला दिवा असते। स्त्री चौकटीतला दिवा असते, ती अंगणातल्या वस्तूंवर प्रकाशित करते आणि घरातलेही प्रकाश। दिवा चौकटीतला दिवा काय करतोय? अंगणात पण उजेड पडतोय आणि इकडे पण उजेड पडतोय। जर ती भडकली तर अंगणातल्या वस्तूंना पण जाते आणि घरातल्या। तसं स्त्री ज्यावेळी मर्यादित असते, धार्मिक वातावरणात आणि सद्विचारात असते, त्यावेळी ती आई वडिलांच्या घराचं कुलाचंही नाव प्रसिद्ध करते आणि पतीच्या म्हणजे सासू सासऱ्यांच्या घराचं नावही प्रसिद्ध करते। आणि ती चुकली संस्कार आणि संस्कृती याच्या मर्यादेचं उल्लंघन करून ती भडकली तर ती आई वडिलांचंही नाव खराब करते आणि सासू सासऱ्याच्या घरचं नवऱ्याच्या घरचंही नाव खराब करते। हिला जसं द्विरत्नी म्हटलं, मुलगा फक्त आई वडिलांचंच नाव मोठं करणार। एखादा मुलगा चांगलं काम केलं तर त्याच्या सासू सासऱ्यांचं कधी कौतुक केलं जाते
नाही. पण एखाद्या मुलगीनं चांगलं काम केलं तर इकडं पण कौतुक होते. तसं अनंतानुबंधी हे दोन्हीच सम्यक्त्वाला पण घात करते, चारित्र्याला पण घात करते. द्विस्वभाव दोन्हीकडं धार असणारी ती तलवार आहे. काही शस्त्र असं ज्यावेळी घात करतात त्यावेळेला एक तर खालची बाजू फाडत जातात, नाही तर वरच्या बाजूचं छेद करतात. पण काही शस्त्र अशी असतात, तलवार दोन्हीकडं त्याला धार असते, ती खालनं पण फाडत जाते आणि वरच्या बाजूला सुद्धा फाडत जाते. तसं अनंतानुबंधी जो कशा आहे, ज्या प्रकृती आहे, ते प्रकृती या ठिकाणी सम्यक्त्वाचा पण घात करते आणि चारित्र्याचा सुद्धा घात करते. म्हणून ती द्विस्वभावी असल्यामुळं तिला तिच्या उदयामध्ये इतर सम्यक्त्वाचा पण घात होतो आणि चारित्र्याचा सुद्धा घात होतो. ह्या उत्तरातून काय शिकायचं आहे? मिथ्यात्व सहित, ऐकायला वेगळं झोपत आहे. मिथ्यात्व सहित कितीही व्रतांचं पालन करतो, मिथ्यात्व सहित किती आम्ही मुनी महाराज कडक तपस्या होते, मिथ्यात्व सहित तुम्ही कितीही दान द्या, काहीही करा, फक्त त्यागाचं फळ म्हणून सामान्य पुण्याचा बंध होऊ शकतो. पण मिथ्यात्वाच्या सम्यक्त्वाच्या अभावामध्ये कधीही चारित्र्याचा स्वीकार केलेला नाही. त्याला चारित्र्यच म्हणलं नाही. मग तुम्ही इथं सकाळी नोकरी करायचं आणि संध्याकाळी कितीही करा, एकासन करा, 4 उपवास करा, एक करा, बीट लोणचं खावा, नुसतं पाणी फळ दूध खावा, काय करायचं करा, पुण्य मिळेल. सांसारिक सुखाला निमित्त असणाऱ्या व्यवस्था तुम्हाला पंचेंद्रिय सुखाला निमित्त असणारं सुख तुम्हाला मिळेल. पण मी नाही म्हणणार नाही, पण मला मोक्ष मार्गाचं सुख मिळणार का मिळणार नाही? सम्यक्त्व नसल्यामुळे. तुम्ही कितीही शून्य लिहा, 100 शून्य लिहा, किती किंमत आहे त्याची? पण एकच शून्य लिहायच्या अगोदर फक्त एक अंक लिहिला आणि एक शून्य लिहिला, किती झाली किंमत? त्याच्याबरोबर परत एकच शून्य लिहिला, किती झाली? प्रत्येक शून्याबरोबर 10 पटीनं त्याची किंमत काय होते? वाढत जाते. आणि त्याच्या अगोदर 100 शून्य लिहिलाय पण अंकच लिहिलं नाही. तसं कितीही आचरण करा, कितीही चारित्र्य आपण सगळीजण मिळून करूया, काहीही करूया, पण सम्यक्त्वाशिवाय या सगळ्या चारित्र्याची किंमत मोक्ष मार्गामध्ये, शाश्वत सुखामध्ये शून्य. म्हणून मिथ्यात्व सोडा आणि फक्त एकदा येऊन बसतील, पुंजकाळ घाला 5 हरिहर सिद्धांत रूपमध्ये सर्व साधू, नमो हेंद्र, नमो सिद्धांत, नमो हेन, नमो जैन, नमो लोय सर्व म्हणा, पाया पडा, नुसता नमो कर्मंत्र म्हणा 9 वेळा आणि जावं, तरी पण तुमच्या कर्माची निर्जनाची असते. कारण सम्यक्त्व जाईल. आणि मिथ्यात्व करत असताना तुम्ही 2-2 तास विधान करा, पूजा करा, स्वाध्याय करा, जाप करा, त्याचं फळ तुम्हाला पंचेंद्रिय सुखाला निमित्त ठरेल. पण पंचपरमेष्ठी बनून पंचगतीला जाण्यासाठी सुईच्या टोक्यावर सुद्धा त्याचं पुण्य किंवा त्याचा उपयोग आम्हाला होणार. म्हणून मी माताजींना परवा सुरुवातीच्या 2-3 दिवशी स्वाध्यायातील वाक्य करतो
जैन धर्मामध्ये क्रियेला 5-25% महत्व आहे आणि त्या क्रियेच्या मग असणाऱ्या परिणामाच्या वर 75% पुण्य आणि पापाला निमित्त आहे. पापाची नुसता क्रिया केला उदासीन रूपानं तरी पाप कमी लागतं आणि पुण्याचं पण तुम्ही कार्य केला उदासीन रूपानं तरी पुण्य कमी लागतं. ऐकायला लोकांना आहे म्हणून आचार्य भगवंत विद्यासागर महाराजजी स्पष्ट सांगतात सगळ्या सम्यक दृष्टी लोकांना ऐका, प्रतिमाधारी लोकांना ऐका, वीतराग भगवान की पूजा वीतरागी बनकर नहीं करना चाहिए. ज्या भगवंतांची पूजा करायला ना तुम्ही वीतराग भगवंतांची त्यांची पूजा वीतराग घेऊन करायची नाही. त्या भगवंतांच्या गुणांच्या मध्ये जोपर्यंत तुम्ही अनुराग करणार नाही, गुरुजी भगवंतांच्या गुणांच्या मध्ये अनुराग करणार नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंत व्हायची इच्छाच होणार. एखाद्या वस्तूला एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत आम्ही आयडल करणार नाही, आदर्श मानणार नाही, दीपस्तंभ मानणार नाही, आम्ही त्यांना स्वीकारणार नाही, त्यांच्यातले गुण स्वीकारणार नाही, ती गुण चांगली आहे म्हणून त्यांचं कौतुक उत्साह जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मला तुम्ही त्यांच्यासारखं व्हायचं होणार. 1 तास मी बोलायला लागलो कुठली काम चांगलं आहे, कुठली कामाचं चांगलं आहे, कुठलीसारखं काम नाही असं मी 1 तासभर बोलायला लागलो आणि एकच म्हणतो कोथळीसारखं गाव नाही, कोथळीसारखी माणसं मला कुठंच भेटणार नाही असं 2च मिनिटं मी हात भरून असं आनंदानं उत्साहानं म्हणालो. आता प्रामाणिकपणे सांगा कोथळीवाल्यांनो, तुम्हाला तुमची आवडत्या व्यक्तीची शपथ आहे, मी 1 तास बोललेलं तुम्हाला चांगलं वाटेल काय 2 मिनिटं जसं आनंदानं उत्साहानं असं तुमचं कौतुक केलेलं चांगलं वाटेल? कुठलं वाटेल? खरं सांगायचं, झूठ बोले कवा बोले. मग मी 1 तास बोललो तर तुम्ही काय म्हणणार खरंच आमची समजूत काढून केलं आणि 2 मिनिटच बोलल्यावर महाराजांचे किती आमच्या गावाबद्दल प्रेम आहे, किती आपुलकी आहे, किती सांगताना महाराजांना मन गदगद होऊन येतं. तसं ते कर्म म्हणते. तुला देव व्हायचं आहे, तू देव झाला आता, तू देव झालेला तू वाढला, तू देव झाल्यावर काय करणार? बोलायला चुकीच आहे. हा सामायिकला बसलाय, ध्यान करायला लागलाय, जाप करायला लागलाय, की तुम्हाला वाटलं पाहिजे शेजाऱ्याला देव तिथं आहे का इथं आहे. पण तुम्ही ज्यावेळी पूजा करशील की नाही, भक्ती करशील ते तुमच्या शेजाऱ्यांना वाटलं पाहिजे ह्याच्यापेक्षा सौदर मित्र वेगळी काय पूजा करतोय का, किती भक्तीनं पूजा करावी. पूजा करताना सौदर मित्रासारखं व्हायचं आणि ध्यान करताना मुनी महाराजांच्या सारखं व्हायचं. अशा 2 भावना ज्यावेळी असतात त्यावेळी त्या श्रावकाचं व्यवहार निश्चय दोन्ही धर्म व्यवस्थित होतात. म्हणून आपण असं उदासीन रूपाने करायचं. तुम्ही पुण्याचं काम जरी उदासीन रूपाने केलं तरी पुण्य कमी लागणार. पापाचं काम करताना उदासीन रूपाने करायला पाहिजे. माझी इच्छा नाही, खरी करायची वेळ, तुम्हाला पाप कमी लागतं. पुण्याचं काम करताना जराच करा, पण असं आनंदानं करा, भक्तीनं करा, उत्साहानं करा. बघा थोडंच काम तुम्हाला फार मोठं तुम्हाला कार्य सिद्धीसाठी निमित्त ठरेल. म्हणून तुम्ही आम्ही भक्तांवर म्हणल्यावर हातातला कुसलेला दोरा पण तुटणार. चांगला तुटायची तर लांबच आहे, शाळेत दिवा लावा नाही तर घरात लावा, स्टेजवर लावा नाही तर मैदानात लावा. दोरा तुटला नाही
ना वाद नव्हती, ना स्टेज नव्हतं, ना अंगण नव्हतं, ना बॉक्स चांगले नव्हते, काही नव्हते. 48 कुलप तोडून त्यांना आदिनाथ भगवंतांचे शासनदेव त्यांना बाहेर घेऊन गेले. का बरं? अगदी संस्कृत विद्वान एखादा साधू, एखादा तुमच्यासारखा श्रावक एकही अनुस्वार, स्वर, व्यंजन न चुकता भक्तांवर जरी म्हटलं तरी त्याच्यावर प्रभाव पडायला वेळ होतो. त्या मानतुंगाचार्यांचा लगेच प्रभाव काढतो. तर ते भाव द्रव्य रूपात मी पण 35 शब्दाचाच अक्षराचाच नमोकार मंत्र म्हणतोय, तुम्ही पण तेच म्हणताय. आचार्य विद्यासागर महाराज पण तेच 35 अक्षर म्हणतात. शांतीसागर महाराज त्याच 35 अक्षरांचा नमोकार मंत्र म्हणत होते. भद्रभाऊ आचार्य त्याच 35 अक्षराचा नमोकार मंत्र म्हणत होते. चतुर्थ काळातले साधू त्याच 35 अक्षराचा नमोकार मंत्र म्हणले. चतुर्थ काळात प्रभाव जास्त होता, म्हणजे तिथं 45 अक्षर होती, आणि पंचम काळात 35 अक्षरांकडून प्रभाव कमी होतोय. तेच आहे, तुम्ही आम्ही खाल्ला तेच अक्षर आहे, काही फरक नाही. पण एखाद्याच्या नमोकार मंत्राचा प्रभाव किती पडतो, त्याच्या जीवनात लगेच गुण दाखवायला चालू करतात, प्रभाव पडायला चालू होतो. आपल्याला एकेकांना वर्ष 2-2 वर्ष सुद्धा आपल्यावर त्या प्रभाव होत नाही. कारण काय? मन वचन कायाची एकाग्रता, आणि दुसरी गोष्ट ती एकाग्रता करण्याच्या मागचे भाव, परिणाम कशासाठी. मग परिणामांच्यावर फार अवलंबून आहे, क्रियेवर अवलंबून फार कमी. तुम्ही मस्त तिथं 2-3 तास बसावं लागला, पण महाराजांचं मन राखायला बसलं आणि घरातलं काम चुकवायला बसलं. सासू म्हणाल्या, माझी सून किती चांगली आहे, मी सगळं काम करतोय, तुझा. म्हणून सासूच्या त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन ते काम चुकवायसाठी आणि इथं येऊन महाराजांचं मन राखण्यासाठी जर बसत असलं, आज तुम्ही जे सगळं काम करायला चौकाला लागलाय, आमच्या खोल्या स्वच्छ करतात, 2-3 जण, दीपाताई, अमृताताई, कुंभून 2-4, बाहेरचे चौक्याचं नियोजन अध्यक्ष मी करायला लागले, सगळ्यांचं काम सगळं हे सगळं करायला लागलंय. पण ते मन राखण्यासाठी किंवा भविष्यातल्या संसारिक फायद्यासाठी जर करत असला तर पुण्य मिळणार, तुमचं कार्य यशस्वी होणार, पण ते मनावर तेवढ्या मात्रेमध्ये होणार. म्हणून इथं आचार्यांनी अनंतानुबंधी हा द्विस्वभाव आहे, तो सम्यक्त्वाचा पण घात करतो आणि चारित्र्याचा सुद्धा घात करतो. म्हणून त्याला अनंतानुबंधीचा एक उदय कुठला तर झाला तर चौथ्यातनं सुटल्यामुळं तिथं अपेक्षित असणाऱ्या चारित्र्याचा आचरण झाला. पण मोक्ष मार्ग संबंधीचं जे आचरण आहे, ह्याच एका शब्दाचा अर्थ आमच्या मोना काकींच्या मतदारसंघातली लोक सगळी ह्याच एका शब्दाचा अर्थ वेगळा काढला. इथे लिहिले अनंतानुबंधीचा उदय म्हणजे चारित्र्याचा घात करते, म्हणजे अनंतानुबंधी नसली की चारित्र्य असते. मग आम्ही चौथ्या गुणस्थानवाले चारित्र्यवान आहे मी, आम्ही संयमी आहे मी, म्हणून आम्ही ध्यानाला बसल्यानंतर आमचा आत्मा आम्हाला दिसतोय, आमच्या आत्म्याचा आम्हाला अनुभव होतो असं म्हणतात. हे श्रावकाच्या उची सम्यक्त्व स्वरूप चारित्र्य असते. ह्या चारित्र्याला आचार्यांनी मोक्ष मार्गाचा चालणारा चारित्र्य कधी स्वीकारलं नाही. जर तसं असतं
संयम रूप चारित्र्य कधी स्वीकारलं नाही. जर तसं असतं तर चौथ्या गुणस्थानाचं नाव काय सांगा बघूया? अविरत. मग तिथं आचार्यांनी अविरत, असंयम भाव ज्यावेळी घेतात त्यावेळी असंयमाचे भाव पहिल्यापासून चौथ्यापर्यंत घेतात. चारित्र्याचा विषय घेतात. संयुक्तमध्ये आहे की तुमचं काय 24 जण घटवत आहे तेव्हा काय संयमाचे भेद आहेत. 7 भेद करताय. काय करताय? असंयम, संयम, असंयम, सामायिक, चेतोस्थापना, विशुद्धी, सूक्ष्म संप्राय, मग असंयमाचं गुणस्थान कुठं पर्यंत जायचं? 1 ते का सांगितलं मग आचार्यांनी? चारित्र्य वेगळं आणि संयमपूर्वक चारित्र्य वेगळं. मोक्ष मार्गाला जे अनुकूल सांगितलं ते संयमपूर्वक चारित्र्य सांगितलं आणि त्या देश संयमाची सुरुवात ही 5व्या गुणस्थानापासून होते, प्रतिमेपासून होते. म्हणून एक देश चारित्र्य हे 5व्या गुणस्थानावाल्यांना म्हटलं, 4थ्या गुणस्थानावाल्यांना कुठलेही म्हटलेलं नाही. म्हणून 4थं गुणस्थान जे असतं ते सम्यक्त्व स्वरूप आचरण चारित्र्य असतं. ते चारित्र्य हे आमचं साधूंचं प्रतिमाधाऱ्यांचं असतंय तसं चारित्र्य मानायचं. ह्या एका शब्दामुळं चांगल्या चांगल्या विद्वानांनी आपल्या बुद्धीचं भरीत करून घेतले. भरीत बुद्धीचं लिहिलेली अनंतानुबंधीनं चारित्र्याचा घात करते. मग अनंतानुबंधीचा अभाव म्हणजे चारित्र्याची प्राप्ती होतोय की नाही? अर्थ अरे कुठला अर्थ सांगितला त्याला? म्हणून मी कायम एक वाक्य सांगत होतो या 8-10 दिवसात. कर्णानियोग धरून ज्या वेळी तुम्ही सगळी चर्चा करशील त्यावेळी बाकीच्या 3 अनुयोगांचा आम्हाला अर्थ चांगला. नुसता पूर्वेला ही जागा आहे म्हणून माझी ही जागा होऊ शकत नाही. चतुर्सीमा फिक्स पाहिजे तर माझ्या जागेचा निर्णय लागणार. तर नुसता इथे ह्या एका वाक्यावर 4थ्या गुणस्थानातला जीव संयमी होऊ शकत नाही. मग तिथं संयमाच्या भेदामध्ये 4थ्या गुणस्थानाला असंयमात घेता कामा नाही. मग ते होऊ शकतं. गुणस्थानाच्या नावामध्ये अविरत, अव्रत सम्यक दर्शन. सम्यक दर्शन आहे म्हणजे ज्याला उरत नाही म्हणजे मोक्ष मार्गाच्या संबंधित चारित्र्य नाही. फक्त तुम्हाला दिशा मिळाल्या. 4थं गुणस्थान हे मोक्ष मार्गाला कशाच्या अपेक्षा म्हटलं? तुमच्या आता दिशा तुमची फिक्स झाली. मला उत्तरेकडे गेलो तरच मी शिखरजीत जाणार, नाहीतर मी जाणार नाही. मी इतका शहाणा आहे तुम्हाला सांगतो खरंच. माझ्या एकेका बुद्धीवर तुम्हाला पण किवी. लहान म्हटलं तरी पण मी 7वी 8वीला असेल. 7वी 8वीला असताना मला आता वडील म्हणले एवढं हुशार आहे, एवढं धाडशी आहे, जातो युजले. आणि मला आमचे पाहुणे बुरली होती. आणि बुरलीला जाते इथं नांदऱ्यात बसायचंय, बुरलीत उतरायचंय. आणि बुरलीतल्या पाहुण्यांना सांगितलं त्या गाडीतनं बसवतो, तिथं उतरून घ्या. ठीक आहे म्हणजे. मला काय सांगितलं आमच्या वडिलांनी? बुरलीची गाडी आली, ज्या बोर्डवर बुरली होत्या ती बुरलीची गाडी आली की बसायचं. ठीक आहे, किर्लोस्कर वाडी त्या गाडीत बसायचं. ठीक आहे आता बसतो म्हटलं. ती किर्लोस्कर वाडीकडनं सांगलीकडे जाणारी गाडी त्या बोर्डवर ठेवली होती की किर्लोस्कर वाडी इकडं आणि सांगली इकडं. मला हे काय सांगितलं होतं? काय मला काय सांगितलं होतं? किर्लोस्कर वाडी जिथे लिहिलेलं असतंय त्या इष्टीत मी किर्लोस्कर वाडीचे त्या बोर्डावर लिहिलं होतं किर्लोस्कर वाडी. त्याच्यावर बसलो आणि ते इष्टीत पण जरा करते आणि चांगली इष्टी चांगली सांगलीकडं. मी पण विचार करायला लागलोय आपल्या शेताकडे सांगलीकडे गाडी चालली
आपण गाडीवर गेलो तो बोलली तर इकडं आहे, गाडी इकडं कुठं चालल्या, मला वाटलं असं फिरून वाड्या. आणि 2 किलोमीटर गेल्यावर त्या कंडक्टर म्हणलो मी बोलली तिकीट द्या. तो गाडी थांबवला, जिथं बसलाय तिथं परत जा, इकडे आलेल्या गाडीवर मग तो बोललेला जाते. ही आमची अवस्था अशी झाली. नुसतं ते नाव वाचलं की त्या गाडीत पण पहिलं नाव कुठलं असते, म्हणजे बोर्डवर पहिलं नाव असते तिकडं गाडी आली आणि पुढं नाव असते तिकडं गाडी जाणार आहे. एवढी अक्कल मला 8वी पर्यंत नव्हती. एवढा मी शहाणा आहे. मोना काकी पत्रात लिहिते तुम्ही किती हुशार आहे, तुम्ही किती चांगला आहे सा. मी केवढा चांगला आहे ते लिहायचा होता का, आज एवढा शब्द आहे की एकदा मी होतोय. काय सांगायचं तुम्हाला. म्हणून हे सन्मेळतोय ना, तुमची फक्त दिशा ठरल्या की मी इकडे चाललोय, इकडे गेलो तर मी जाणार आहे. मग तुम्ही तिथं बसा 10 दिवस. उत्तरेकडे मी शिखरजीला जातो, उत्तरेकडे माझं तोंड आहे तर मी शिखरजीला गेलो, निम्याला जाणार आहे. चालत जाय. संजय घोडावरचं विमान ताशी 500 किलोमीटर चालणारं विमानाना, नाहीतर ते अहमदाबादचं विमान परत दुरुस्त होणार आणि त्याच्यात बसा. ताशी इंग्लंडला जाणारं विमान आहे, ताशी 500 किलोमीटर पडतंय. असल्या विमानात बसा आणि त्याचं उत्तर तोंड दक्षिणेकडे आणि शिखरजीला जाऊ. किती दिवसांना होणार ऐकून नाही. 500 किलोमीटर पळायला लागली, जाणार नाही. आणि आमच्यासारखं असलं तर चालत. जरा शंभू महादेवावर श्रद्धा असेल तर असं दंडवत घालत, असं झोपून काढतील, असं दंडवत घालतात की शिवरात्रीला दंडवत घालत, किंवा आमच्यासारखं महाराज असलं तर चालत असं चाललाय. खरं उत्तरेला तुमचं तोंड आहे. कोणीकडे तोंड आहे. कधी तर तुम्ही शिखरजीला पोहोचणार नाही. ऐकू ना. हेच तुम्हाला अध्यात्मात समजून घ्यायचं आहे. जैन धर्मात चालण्याला महत्व नाही, जैन धर्मात स्पीडला महत्व नाही, जैन धर्मात गतीला महत्व नाही, जैन धर्मात दिशेला महत्व आहे. दिशा योग्य आहे. शिस्तीत जरी कासवासारखं चालत गेला तर कधी ना कधी तर तुम्ही पोहोचणार आहे. दिशा चुकीची असेल, हरणासारखं जरी पळत गेला तरी तुम्ही कधी पोहोचणार नाही. म्हणून अनंतानुबंधी चारित्र्याचा घात करते, म्हणजे अनंतानुबंधी नसली की आमचं 4थं गुणस्थान आहे आणि 4थं गुणस्थान आहे म्हणजे चारित्र्य आहे असा गैरसमज करून घेऊन पुढे प्रतिमा न घेता शांत बसायचं नाही. आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या कर्तव्य संपल्यानंतर आपण पुढे जायला पाहिजे. माताजींची सेवा करायची इच्छा आहे, ती पुण्य मिळवण्यासाठी नव्हे तर मला माताजी व्हायचं आहे आणि माझ्या गुरूंच्या सारखं मला पण समाधी साधायचं आहे. त्यांनी जसं स्त्री पर्यायाची सार्थकता केली, माझ्या गुरूंना सुद्धा पती होते, मुलं होती, मुली होती, सगळं सुख संपन्न आयुष्य होतं, पण त्यांनी सोडून शेवटाला मोक्ष पुरुषार्थ साध्य केला. तसं मी माझ्या माताजींची, माझ्या महाराजांची, आमच्या गुरूंची सगळ्यांची सेवा करून, भक्ती करून, त्यांची पूजा करून मला सुद्धा त्यांच्यासारखं व्हायचं आहे. म्हणून तुम्ही एक दिवस सुद्धा मुक्तीमधून आला आणि सेवा करून गेला तरी तुमचा मोक्ष मार्ग प्रशस्त होणार आहे. आणि नुसताच राग भावनेनं, स्नेह भावनेनं तुम्ही त्यांची सल्लेखन करा, माझ्या सल्लेखनाला आणि तुम्ही जर तिथं 10 महिने जरी राहिला तर तुम्हाला स्वर्ग सुख नक्की मिळेल, पण मोक्ष सुखाची प्राप्ती मिळणार नाही. म्हणून आमच्या जैन धर्मामध्ये चालण्याला महत्व नाही. चालायचं तर आहेच, पण ती दिशा योग्य पाहिजे.
दिशापूर्वक चालली. म्हणून मी सांगतोय कायम विचाराशिवाय आचार आणि आचाराशिवाय विचार दोन्ही बिनकामाचे आहेत. दोन्ही आमच्याकडे पाहिजे. आचरण पाहिजे ते विचारपूर्वक पाहिजे आणि जे विचार आहेत ते आचरणपूर्वक पाहिजे. तरच आपण यशस्वी होऊ शकतो, अन्यथा नाही. मिश्र गुणस्थान किसे कहते हैं? जात्यंतर सर्वघाती सम्यक मिथ्यात्व प्रकृति के उदय से केवल सम्यक रूप या मिथ्यात्व रूप परिणाम न होकर जहाँ मिश्र रूप परिणाम होते उसे मिश्र गुणस्थान कहते हैं. जिस प्रकार मिले हुए दही और गुड़ का स्वाद न खट्टा है और न मीठा है, परंतु खट्टा मीठा है, उसी प्रकार एक ही काल में इस गुणस्थानवर्ती जीव के सर्वज्ञ कथि तत्व श्रद्धान की अपेक्षा सम्यक रूप और सर्वज्ञ भास्कति अतत्व श्रद्धान की अपेक्षा मिथ्यात्व रूप परिणाम पाए जाते हैं. हाँ जी. सम्यक दृष्टी जीव आहे का नाही कसं ओळख? ते केवली गम्य विषय. तुम्ही आम्ही फक्त बाह्य रूपातून ओळखू शकतो किंवा खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या शिवाय दुसरीकडे कुठे जात नाही. कुणाबद्दल कधी वाईट विचार करत नाही. आपल्या श्रावकांची सगळ्या क्रिया करतो आणि शांत भद्र परिणामाने आपले जीवन जगतो. तो सम्यक दृष्टी असू शकतो असा आम्ही अंदाज लावू शकतो. ना स्वतः बाबतीत ना इतरांच्या बाबतीत सम्यक्त्वाचा निर्णय आम्ही लावू शकत नाही. हा पहिला मुद्दा. मी सम्यक आहे का नाही याचा सुद्धा ते विचार करत बसायचं. शास्त्र सांगितलंय तसं नुसतं आम्ही क्रिया करत जायची. मी सम्यक दृष्टी आहे असं म्हणणारा सम्यक दृष्टी नसतो असं आचार्य म्हणतात, कारण तो एक अहंकार भाव आहे. आणि इतरांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा तर सम्यक दृष्टीला अधिकारच नाही. कारण सम्यक्त्वाचा पहिला निर्णय काय? सम्यक दृष्टी झाल्यानंतर पहिलं माझं तत्व काय? पहिला मला स्वीकारणारा गुण कोणता आहे? तर आचार्य कुंद स्वामी सांगतात, स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव. माझं जे स्वचतुष्ट आहे त्याच्यामध्ये परिणमन करण्यासाठी माझा आस्ती स्वभाव आहे. आणि परद्रव्य, परक्षेत्र, परकाल आणि परभाव या परचतुष्टयासाठी परिणमन करण्यासाठी माझा नास्ती स्वभाव आहे. म्हणजे मी जे काही परिणमन करायचं आहे ते माझ्यात करण्याचा माझ्यामध्ये योग्यता आहे. दुसऱ्यांच्यात परिणमन करण्याची योग्यता फक्त माझ्या निश्चयानंतर नाही, पण बाह्य निमित्त मी फक्त होऊ शकतो, पण माझ्या निमित्तानं सगळंच परिणाम होणार आहे असं नाही. काडीमध्ये असणाऱ्या थोडं गुल असतो, गुण काय म्हणतात रसायन, त्याच्यात जळण्याची क्षमता कोणात आहे? त्याच्यात. पण त्या काडी पिठीला असणारे त्या लिटमस कागदागत असते, त्याच्याशी घर्षण झाल्याशिवाय ती पेटणार काय? पेटण्याची क्षमता जरी त्या काडीत असली
तर ते पेटण्यासाठी मला त्या कागदाची गरज आहे. तसं भगवान बनण्याची क्षमता माझ्यातच आहे. मला फक्त हे भगवान, हे देव, हे शास्त्र, गुरु बहिरंग रूपामध्ये माझ्यातल्या शक्तीला जाग करून, स्थिर करून, त्या शक्तीला दृढ करण्यासाठी ते निमित्त आहे. पण करायचं आहे ते सगळं मलाच करायचं आहे हे ज्याला कळतं तो सम्यक दृष्टी. आणि आमच्यासाठी निर्णय समजुतीसाठी लावून घेऊ शकतो, पण शिक्का मारू शकत नाही मी सम्यक दृष्टी. म्हणून मी कायम बोलताना मी बोलतोय मी तर सम्यक दृष्टी आहे की मला माहित नाही, पण सम्यक्त्वाची व्याख्या तर अशी आहे. मी मुनी महाराजांचं उदाहरण देत सांगतोय, माझं मलाच माहित नाही 3.9 करोड मध्ये माझा शेवटचा तर नंबर आहे काय नाही मला माहित नाही, पण बाह्य स्वरूप तर माझा असं आहे. म्हणून सम्यक दृष्टी जो स्पर्धक असतो, कोण जिंकतो सांगा? रनिंग मध्ये स्पर्धक जो असतो, रनर, सायकलिंग मध्ये कुठला स्पर्धक यशस्वी होतो? जो स्पर्धक स्वतःशी स्पर्धा करतो तोच निवडून म्हणजे जिंकतो. इतरांशी स्पर्धा करणारा स्पर्धक कुठं ना कुठं धोका करतो. माझ्या आजूबाजूची लोक कुठपर्यंत आले हे बघण्याच्या नादात सायकल डब्यात जाऊ शकते. पडणाऱ्या स्पर्धकाला ठेच लागू शकते. गेल्या वेळेला मी एवढं रनिंग 10 सेकंदात केलतो मला, आणि 8 दिवसात 9 सेकंदात ते पार करायचं आहे. म्हणजे 1 सेकंद कमी करायचं. दुसऱ्यांचं कमी करायचं आहे का माझा करायचं आहे? माझ्याशीच मी स्पर्धा करून ज्यावेळेलाच स्पर्धेमध्ये उतरेन त्यावेळी यशस्वी होण्याचे चान्सेस 99.99 असतात. इतरांची स्पर्धा ज्यावेळी आम्ही करतो, ऐकायला झोपाला आहे त्याला जैन धर्मात स्पर्धा म्हणत नाही. 2 लोकांची तुलना जिथं करून गुणांची चर्चा होते तिथं ईर्ष्या म्हणतात. त्याला काय म्हणतात? ईर्ष्या. आणि स्पर्धा स्वतःच्या बाबतीची होते. 2008 सालाला माझी आईला दीक्षा झाली. त्यावेळेचे माझे गुण, त्यावेळेचा माझा राग, त्यावेळेचं माझं ज्ञान 2010ला बदल झाले की नाही? तुम्ही म्हणून चालणार नाही, मला विचारायला तुमची भक्ती आहे. मी कावलो तरी तुम्ही म्हणणार आहे मला गुरु आशीर्वाद दिले, ही तुमची भक्ती आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण मी कावताना आशीर्वाद रूपात कावलोय काय द्वेषपूर्वक कावलोय हे कुणाला माहितीये? हे मला स्वतः माहिती. माझं मोक्ष मार्ग यशस्वी कधी होणार आहे? माझा मोक्ष मार्ग यशस्वी तेव्हाच होणार आहे की मी कालपेक्षा आज माझ्यात काय बदल घडवणार, की माझ्यात मी ज्यावेळी बघायला चालू करेन तरी माझा मोक्ष मार्ग प्रशस्त. तुम्ही सगळ्या लोकांनी काय केलं म्हणजे मी पण आहे, आपण द्रव्य ही एक शास्त्रामध्ये व्यवस्था आहे. मरणकंडिका आणि भगवती आराधना जरा पुस्तक. मरणकंडिका आणि भगवती आराधना याच्यामध्ये समाधीचे चांगले विषय सांगितलेले आहेत. याचा अर्थ आतापर्यंत जेवढ्यांनी समाधी केलेली आहे त्या सगळ्यांनी भगवती आराधना आणि मरणकंडिका वाचूनच समाधी केली का? नाही. एक एक एवढे भोळे जीव असतात ते वर्तमान युगच्या कथा ऐकून दृढ होऊन एकेकांनी समाधी केली, एकेकांनी चरणायोग मध्ये ज्यांना आवड आहे
त्यांनी मरणकंडिका भगवती आराधनाचा आधार घेऊन स्वतःची समाधी केली. ज्यांना दरम्यान युगमध्ये आवड आहे त्यांनी शेवटच्या काळात आयुष्यभर मी हेच वाचलो, आचरण कसं करायचं, परिणाम हे सगळं कर. आता आचरणाच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे, आता मला फक्त माझे परिणाम चांगले ठेवायचे. त्याच्यासाठी मला माझ्यातला राग, स्नेह, द्वेष काढायचा आहे. मला समिष्टाच वाचून दाखव. माझं आयुष्यभर राग द्वेषात गेले. माझं काय, मी उपास सगळं करतोय, चारित्र करतोय, सगळं केलं, पण माझ्या मनातले अजून राग द्वेषाचे परिणाम कमी नाही. मला कर्णाने बोलायचं. बहुतांशी लोक ह्या मार्गाने गेले, पण हे वाचले, पण तेच म्हणजे माझी समाधी आहे असं आपण समजायचं. सगळे बहुतांशी जे ग्रंथ असतात ना, कर्णायुगचे जेवढे ग्रंथ तुम्ही करशील 90% विषय एकच आहे. 10% सांगण्याची पद्धत वेगळी. समयसार ग्रंथ काढा, तुम्ही पंचाष्टी काढा, तुम्ही प्रवचन सार काढा, सगळं काढा. समयसार मध्ये आत्म्याचा स्वभाव आणि स्वरूप आणि विभाव याचं विश्लेषण 100 गाथेत केलं. उदाहरण गाथा 100च घ्यायची, तेवढाच पूर्ण विषय त्याच कुंदकुंद भगवंतांनी प्रवचन सार गाथे, प्रवचन सार ग्रंथामध्ये 25-30 गाथेत सांगितले. सांगितले तेच, काय वेगळं नसतंय. जिनवानी सांगण्याचा सगळ्यांचा अर्थ एकच आहे, मोक्ष मार्ग. माझ्यात कोणतं मला पहिलं ठरवायचं. समाधी मला घ्यायची, मला ठरवायचं आहे की माझे शेवटचे परिणाम मरणकंडिकेमुळे स्थिर राहणार आहे, भगवती आराधनामुळे स्थिर राहणार आहे, समयसार स्थिर राहणार आहे, कथा ऐकल्यानंतर स्थिर राहणार आहे. माझी कॅपॅसिटी काय, माझ्यात काय योग्यता आहे, आणि मग माझे परिणाम स्थिर राहण्यासाठी जो विषय, जो ग्रंथ, जो शास्त्र योग्य वाटेल ते आम्ही स्वीकारतो. मी आमच्या दीदींना सांगून ठेवलो, महाराजांना सांगून ठेवलो, कधी पण मृत्यू होते मला, कधी ज्या दिवशी ज्या समयाला तुम्हाला वाटणार आहे आता आपल्या महाराजांचा मृत्यू जवळ आलेला आहे, तुम्ही एक तर स्वतः सगळीजण स्वयंभूस्तोत्र म्हणत जाऊ. नसेल मेरी भावना स्वयंभूस्तोत्र म्हणा, नसेल तर आचार्यशींच्या आवाजातलं स्वयंभूस्तोत्राचं कॅसेट लावून ठेवा. माझ्या पुढं कुठलंही काहीही सांगायचं नाही. माझी श्रद्धा आचार्यशींच्या आवाजातल्या स्वयंभूस्तोत्रावर आहे 100%. माझी श्रद्धा मेरी भावनावर पास आहे. मला मेरी भावना म्हणायला लागली की लोक जसं जनगण म्हणायला लागल्यावर थांबतात, राष्ट्रगीत चालू झाल्यावर थांबतात, तसं मेरी भावना चालू झाली की माझं सगळीकडे लक्ष कमी होते, तिकडे माझं लक्ष कॉन्सन्ट्रेशन होते. मग माझे परिणाम मेरी भावना ऐकल्यानंतर जेवढे चांगले होतात तेवढे माझं समस्या ऐकल्यानंतर होत नाही. मग प्रत्येकाची व्यवस्था वेगळी. त्या महाराजांनी तसं केलं म्हणून मी तसं करायला पाहिजे, त्या महाराजांनी त्या माताजींनी सोडण्याचा क्रम असा केला म्हणून माझा पण क्रम असा असला पाहिजे असं नाही. म्हणून आपल्याला आपल्या आपल्या व्यवस्थेप्रमाणे आपण ते करा. प्रत्येकाचं द्रव्य, क्षेत्र, काळ, भाव, भोग प्रत्येकाचं वेगवेगळं. आम्ही दुसऱ्यांचं बघून जर करायला लागलो तर मोक्ष मार्ग दुसऱ्यांच्याकडे बघून जेव्हा आम्ही करायला चालू करतो त्यावेळेला तो मोक्ष मार्ग संसार मार्गाला निमित्त ठरतो. आणि मोक्ष मार्ग ज्यावेळी स्वतःकडे बघून आम्ही करायला चालू करतो जयशंकरचे चातुर्मास 10 चौकीला गेले, 2 महाराज 10 चौकीला
तुम्हाला अक्कल आहे? आम्ही 5 जण आहे, 6 चौकी लावा लागले. ह्या चौक्याची व्यवस्था म्हणजे तिथल्यापेक्षा इथं चौकी कमी लागतात. म्हणजे माझा चातुर्मास बारका तिथं 10 लाख सवाल झाला, वडील 27 लाख सवाल झाला आणि जयश्रीपूरमध्ये 5 लाख झाला आणि आता पुतीत 2-3 लाख रुपये सवाल झाला. म्हणजे तिथला चातुर्मास लय मोठा होता पुतीपेक्षा, असं म्हणून झालं. त्याच्यावर अवलंबून काय नाही, अवलंबून आहे माझं धर्मध्यान किती झालं आणि गावाला माझा धर्मध्यानाचा लाभ किती झाला, ह्याच्यावर चातुर्मास चांगला काय वाईट ठरणार. आम्ही बाह्य परद्रव्याकडे बघून धर्म करण्याची आमची व्यवस्था चालू आहे. आज आम्हाला प्रत्येक महाराजांना टेन्शन आहे. मी मुद्दाम सांगले पुढं, वीर सागर महाराजांच्या इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स आहेत आणि माझ्या इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स आहेत, याचं टेन्शन आम्हाला आहे. म्हणजे इंस्टाग्रामच्या फॉलोअर्सवरच्या संख्येवर माझा व्हिडिओ माझ्या माणसानं चांगला केला, तर वीर सागरांचा व्हिडिओ वीर सागरांच्या माणसानं चांगलं केला, ह्याच्यावर आम्ही जैन धर्माची प्रभाव आम्ही अवलंबून ठेवायला. म्हणजे तोंडानं आम्ही सगळं स्वद्रव्य सांगायला लागलोय, पण अवलंबून आम्ही 100% परद्रव्यावर राहिलोय आणि त्या धर्माची आम्ही व्यवस्था सांगायला लागलोय. परद्रव्याशी संबंध ठेवून ज्यावेळी धर्म केला जातो त्यावेळी ईर्ष्या होते आणि स्वद्रव्याशी संबंध ठेवून ज्यावेळी धर्म केला जातो त्यावेळी ती स्पर्धा स्वतःशी होते आणि मग व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला लागतं. तुम्हाला तेवढं सांगतो आणि मग पुढल्या हेच होईल आणि ते होईल. काय सांगू, माझ्याकडे मनातले राहत नाही असं, नाही तर मग ती मळमळायला सुरू होते, मग ते औषध घ्यायला परत सांगू. आयुष्यातून कधी पण स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःशी स्पर्धा करा. आज सुशांतला एका ठिकाणी नोकरी लागली, आज त्याला 10,000 रुपये पगार आहे आणि 2 वर्षांनी विचारलं 10,000 रुपये पगार आहे आणि 5 वर्षांनी विचारलं 10,000 रुपये पगार आहे. तुम्ही सुशांतला काय सल्ला देणार? प्रामाणिकपणे सांगायचं. काम सोडून का बरं? हा 10 वर्षापासून कोठीवाल्यांनी प्रामाणिकपणे असं गळ्याला हात घालून शपथ खायचं आणि सांगायचं, मी जे पहिले महाराज आमच्या गावात आले त्यांचं ऐकल्यापासून आज चंद्रभूषण महाराज गावात आले आतापर्यंत जेवढं ऐकलो त्याच्यात वर्षाला माझ्यात काही नियम लिहिण्यात वाढ झालं का? 20 वर्षापूर्वी विचारलं रात्री जेवण त्या काय, कंदमूळ त्या काय, रोज देवदर्शन करतो. 10 वर्षाच्या पूर्वी विचारलं रात्री भोजन त्याग आहे, कंदमूळ त्याग आहे, रोज देवदर्शन करतोय. मला आता सांगायचं पाळायला तुम्ही धर्म सोडून काय वाढत नाही तर ती नोकरी उपयोगाची. मग तुमच्या वाढलंच नाही तर धर्म कसा काढायला? ती जशी नोकरी उपयोगाची नाही तसं अधर्म पण आम्ही फक्त फॉर्मॅलिटी म्हणून करतो. माझ्या तुम्ही विचार केला पाहिजे श्रावकांनी, वर्षाला माझ्यात बदल झाला पाहिजे. साधूंनी विचार केला पाहिजे, माझ्यात महिन्याला बदल झाला पाहिजे. आमच्यासारख्यांनी संघाचे अधिपती म्हणून समजून येणाऱ्यांनी आम्ही विचार केला पाहिजे, आमच्या दिवसा बदल झाला पाहिजे. आणि शपथराज अरे गुळवा शपथराज तासाला विचार केला पाहिजे, माझ्या परिणामाची किती शेती झाली. तासात तुम्ही वर्षात बदल मानला पाहिजे. गेल्या वर्षीपेक्षा माझ्या यावर्षी काहीतरी जरा तर परिणाम वाटला पाहिजे, बदलला पाहिजे. या सगळ्या साधूंनी विचार केला पाहिजे. गेल्या महिन्यात पण मी तसंच होतो,
आता पण तसाच आहे, जरा काहीतरी माझ्यात बदल झाला पाहिजे. आम्ही सकाळची जबाबदारी घेणारे सर्वश्रेष्ठ पदावर बसणारे आचार्यांनी आम्ही दिवसात आमच्यात बदल घडण्याचा विचार केला पाहिजे आणि क्षपकानं यम संलेखनापर्यंत तासाचा विचार केला पाहिजे आणि यम संलेखना चालू झाल्यावर मिनिटाचा विचार करायला पाहिजे. गेल्या मिनिटापेक्षा ह्या मिनिटात माझ्या परिणामात बदल झाला का, विशुद्धी झाली का, शेवटच्या क्षणाला सेकंदात आम्ही गेलो पाहिजे. तर पुढल्या भावात समयाचा विचार आमच्यात येईल. आम्ही आता सुद्धा 15 वर्षाच्या पूर्वी मी अशी होतो आणि आता असे माझ्यात झाला की नाही बदल. 15 वर्षाचा बदल आता समोर आहे. आता तुम्ही तासाला तुमचे परिणाम बदलत म्हणजे विशुद्धी वाढली पाहिजे. ज्या दिवशी यम संलेखना घेईल आम्ही मिनिटात आलो पाहिजे आणि शेवटच्या घटकाला सेकंदात आलो पाहिजे. तर अपूर्व करण याच्या पूर्वी कधीही न झालेले असे परिणाम इथून पुढे आमच्या प्रत्येक गोष्टीत व्हायला पाहिजे. तर त्या ठिकाणी आमच्या जीवनात बदल होणार. नाहीतर मग आम्ही ज्या गोष्टीसाठी आम्हाला स्वीकारलं, आम्हाला आचार्य मिळालं, तुम्हाला आता संलेखना घेतला, ही लोक मुनी झाले, या प्रत्येकाने क्षणाक्षणाचा आम्ही विचार केला पाहिजे. नोकरदार माणसं वर्षाला पगाराचा वाढ बघतात. नोकरदार माणसं गव्हर्नमेंटची नोकरदार माणसं काय करतात, वर्षाला पगाराची वाढीची अपेक्षा करतात. त्यानंतर शेतात कामाला जाणारी ही लोक 6-6 महिन्याच्या पगाराच्या वाढीची अपेक्षा करतात. खंडून येणारी रोज बोलीनं जाणारी माणसं आठवड्याला 15 दिवसात मला वाढायला पाहिजे म्हणतात. टेम्पररी लोक असतात बघा, आज जगायचा, आज खायचा, उद्या बघायचं, काय विचार नाही, आज मला पैसे कसे जास्त मिळतील याचा विचार. ही भूमिका आमच्या जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मोक्ष मार्ग आमचा प्रशस्त होणार. म्हणून प्रतिमा दीक्षेची ट्रेनिंग सेंटर आहे. 10 वर्ष झालं प्रतिमा घेऊन, 15 वर्ष झालं, 20 वर्ष झालं, काय झालं, 5वीची 6वी व्हायला पाहिजे, 6वीची 7वी व्हायला पाहिजे. वर्षातनं एक प्रतिमा जरी वाढत गेलं तरी 11व्या वर्षी अनेक व्हायला पाहिजे. आणि पुरुषांनी 11व्या वर्षी चुल्हा पहिल्या व्हायला पाहिजे. 14 गुणस्थान फिक्स. पहिल्या वर्षी पहिली प्रतिमा, दुसऱ्या वर्षी दुसरी, 11व्या वर्षी चुल्हा, 12व्या वर्षी आईला, 13व्या वर्षी मुनी, 14व्या वर्षी आचार्य, 15व्या वर्षी सिद्ध. गुणस्थ नाती. तुमची प्रतिमा दीक्षाचं ट्रेनिंग सेंटर आहे आणि आमची दीक्षा समाधीचं ट्रेनिंग सेंटर. दीक्षा आज घेतलो म्हणजे उद्या सकाळी जरी मृत्यू माझ्याकडे आला तरी समाधी करण्याचं धाडस असलं पाहिजे. मृत्यूपासून भयभीत होण्याची गरज नाही हे कळलं पाहिजे. म्हणून सम्यक दृष्टी जो जीव असतो तो सम्यक दृष्टी जीव, मी स्वतः सम्यक दृष्टी आहे असं म्हणत नाही. माझं फक्त क्रिया करत जातो. माझ्या परिणामांची शोधन करण्याची प्रवृत्ती त्याची वाढत जाते. दुसऱ्यांना शोधन करण्याकडे तो लक्ष देत आणि जात्यंतर सर्व भक्ती सम्यक मिथ्यात्व प्रकृती ही सर्वघाती प्रकृती आहे आणि त्याच्या उदयानं केवळ सम्यक रूप, केवळ मिथ्यात्व रूप परिणाम न होता मिसरूप परिणाम जिथं होता तिथं काय म्हणायचं, गंगा गए गंगादास, जमुना गए बस्तीत आलो वीतराग भगवान की. बस्तीतनं घराकडे जाता जाता कुठं दिसत तिथं मग मी एकाला विचारलो, अरे असं कसं,
काय श्रद्धा बाबा बरोबर नाही. काय सांगताय म्हणून महाराज, बस्तीत येतोय तो आम्ही दोन्ही हातानं पाय पडतोय, बाहेर जातोय तो एका हातानं पडतोय. म्हणजे बाहेरच्या पेक्षा बस्तीत माझी श्रद्धा जास्त आहे. एवढी रती महाराज आपल्या एक एक माणसं आहे. काय सांगणार, पण अशा व्यक्तीला आम्ही बोलू नये. पण शास्त्रात एक वाक्य म्हणतो, ह्या गुणस्थानाला वेश्या स्वरूप गुणस्थान सांगितलं. काय सांगितलं तसं? वेश्येच्या गळ्यात मंगळसूत्र एकाच असतं. मंगळसूत्र एका पुरुषाचं असतं आणि तिचे संबंध आयुष्यभर अनेक पुरुषांशी बाहेर होत असतात. तसं हा दिसायला सम्यक दृष्टीसारखा दिसतो, पण परिणामांनी मिथ्यात्वाचे करत असतो. म्हणजे दिसतो एक आणि करतो एक. तिथे सम्यक्त्वाचा अर्थ काय घ्यायचा? सम्यक तुम्ही म्हणतो आपण सम्यक मिथ्यात्व, मग सम्यकचा अर्थ दिसायलाच आहे. भगवंतांनी सांगितले ते पण बरोबर आहे. त्यांनी म्हणते ते काय खोटं आहे काय? दोन्ही एका समयाला एकच परिणाम असणार, तो भाग वेगळा एका, पण ती अवस्था अशी असणार. नारायणासाठी इकडच्यानं तिकडं तिकडच्यानं इकडं सांगून बरोबर भांडण लावत बसायचं. ना घर का ना घाट का. जिथं मृत्यू होत नाही, नारद नारद नारायण 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 नारद नारदासारखं. तर इथं अवस्था अशी आहे, म्हणून इथं मृत्यू होत नाही, इथं जन्म होत नाही. या गुणस्थानात, ह्या गुणस्थानात मृत्यू होत नाही. कोण स्वीकारायलाच तयार नाही, तुझे विश्वासच नाही होत. महिन्याला पक्ष बदलणारे राजकीय नेत्यांच्यावर कुठला पक्ष विश्वास ठेवतो? तसे तू मिनिटाला तुझं मत विचार बदलणार, मग आम्ही तुला मृत्यू सुद्धा तुला स्वीकारायला तयार नाही आणि तुला जन्म सुद्धा स्वीकारायला तयार नाही. म्हणजे किती या गुणस्थानाची अवस्था वाईट आहे सांग. आणि ह्याच गुणस्थानावरती लोक जास्त असतात. ह्याच गुणस्थानावरती लोक काय असतात? जास्त असतात. म्हणून हे गुणस्थान अशा प्रकारचं आहे. त्याचं जात्यंतर म्हणजे दर्शन मोहनीय कर्माचे जे 3 भेद आहेत, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती. ह्याच्यामध्ये सर्वघाती स्पर्धक 2 आहेत आणि देशघाती स्पर्धक 1. मिथ्यात्व, सम्यक प्रकृती हे देशघाती स्पर्धक आहेत आणि सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती हे सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व हे 2 सर्वघाती स्पर्धक. एकाच जातीमध्ये ह्या दर्शन मोहनी प्रकृतींच्या मध्ये 4 गुणस्थानाला घटवलं. मगाचं असा जर गुणस्थान काय होतं, अनंत अनुबंधीचा संबंध घेतला, चारित्र मोहनीचा पण संबंध घेतला आणि दर्शन मोहनीचा पण संबंध घेतला. हे एकाच जातीमध्ये असले तर हे संक्रमण न होणारे प्रकृती, संक्रमण न होणार. पण हे जे आहेत हे संक्रमण होणारे प्रकृती. एकाच दर्शन मोहनीच्या 3 प्रकृतीमध्ये एकाच जातीच्या अंतर्गत जात्यंतर, एकाच जातीच्या अंतर्गत एकच जात कुठली? दर्शन मोहनी. त्याला काय म्हटलं? त्याच्या सर्वघाती आणि देशघाती 2 भेद. सर्वघाती प्रकृती मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व. देशघाती प्रकृती म्हणजे सम्यक प्रकृती. असं जात्यंतरचा संबंध. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, बैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा, सबसे क्षमा.